आपण मित्रमैत्रीण आहेच की, आपण मित्राला नावानं हाक मारायला काय? आता नवरा बायको आहोत आपण मैत्री ठेवायचीच. पण मग मी तुम्हाला काय संबोधन देऊ? हा हा, कुठल्या नावाने हाक मारू? अधिपती. अधिपतीच म्हणायचं. नको, त्यापेक्षा मी तुम्हाला अहो म्हणत जाईन. काय झालं? गोड लागलं कानाला. कानात काही टेस्ट बर्ड्स नसतात गोड लागायला, आणि गॉड म्हणजे देव. ऐक की, अगं यांनी काय बी बोललं तरी वाढच वाटते. कानाला टेस्ट गोड वाट. गोड म्हणजे अरे वा, भारी आहे. सर का, चला. वा वहिनी साहेब, लय भारी काढली रांगोळी. बरी आहे ना? अहो बरी काय ना, तो खोळा आहे ही. मला तर टेन्शनच आलंय. भुवनेश्वरी मॅडम ना आवडेल ना? अहो आमच्या आई साहेबांचं असं काही नसते हो. तुम्ही उगाच लोड घेऊ नका. आणि मला माहित नव्हतं तुम्हाला हे बी एवढं भारी येते. हा, घरी रोज काढते मी रांगोळी. आई साहेबांनी बोलू काय रांगोळी बघायला? नाही नाही, नको. त्यांना बघायचं ते बघतील. तुम्ही नका सांगू. सरकार, तुम्हाला थोरल्या सरकारांनी तयार व्हायला सांगितलं, आणि वहिनी साहेबांना. मला वहिनी साहेब नका म्हणू, वहिनीच म्हणा. असं कसं? नुसतं वहिनी कसं म्हणणार? आता म्हणलात की नुसतं वहिनी. आपण ती वहिनी साहेब आहेत ना. नाही हो, वहिनी साहेब नाही, मी नुसती वहिनी आहे. साहेब म्हणण्यासारखं मी काही केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही मला वहिनी म्हणायचं नसेल तर नुसतं ताई म्हणा, तेही चालेल मला. पण वहिनी साहेब नको, नाहीतर मलाही तुम्हाला भाऊजी साहेब म्हणायला लागेल. किती माणुसकीच्या वहिनी साहेब. सरकार, देवानं बरोबर जोडा बनवला तुमचा. पाठ उचला भाऊजी साहेब, पाठ उचला. अगं ती शिकलेली हाय, आपल्या घरच्या रीतीभाती झेपल्या नसतील तिला, म्हणून पळून गेली वाटतं. तुगा तोंडाला येईल ते काहीतरी बडबडू नकस. असल इथंच कुठंतरी. पळून मिळून कशाला जाईल? हे काय आलीच. काय झालं? अगं काय नाही, तुगा यांच्या नादी लागू नकस. बर जा, लवकर तयार हो. बरं झालं आलास. अगं तू का उभी? जा 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 जा, लवकर तयार हो. लवकर तयार हो, ये जा. हा, मी इकडे कुठे चाललोय? मला इकडे जायचं. काय झालं? धनाजी, गॅसवर काय ठेवलंय? काय बी नाही. मग जळल्याचा आवाज कुठून येतो या? बाबा, तुमची लाडकी लेक अक्षू आता सासरी गेलीये. अगं इरू, माझं लाडकं दोडकं असं कोणी नाहीये. बाबा, सगळ्यांना माहितीये तुम्हा दोघांची लाडकी लेक म्हणजे अक्षूताईच आहे. अगं ए इरा, चल का, असं काही नसतं. अगं आई बाबांसाठी सगळी लेकरं सारखीच असतात, कळलं का? आई खरं सांग, तू ताईला मिस करतीयस ना? हो, मिस तर करतेय मी. म्हणजे तिच्या शिवाय राहण्याची सवयच नाहीये ना आपल्याला. आई, सवय करा आता. आणि मी तुमच्या दोघांच्या जवळ आहे ना अजून. इरू, अगं अगं तू पण जाशील ना लग्न होऊन.
बाबा जाईन तेव्हा जाईन, पण जोवर मी इथे आहे तोवर तरी माझ्याकडे थोडं तरी लक्ष द्या. सतत काय आपलं अक्षू अक्षू. मी पण तुमची मुलगी आहे, विसरलात का? अगं ए वेडाबाई, असं कसं विसरू आम्ही तुला? हं? काय झालंय बेटा? अशी का चिडती असतो? आई मी घरात असून नसल्यासारखे वागता तुम्ही दोघं. भाकरीवर विकत घेतल्यासारखं वाटतं. अरे इरा, हिला काय झालंय? हा दानाजी आहे ना भाकर तू. हा तिकडे जाऊन राहा. झाली का सगळी तयारी? वाय वाय तू बस. या 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 या. हा हे काय आहे सगळं? अगं शाही आंघोळीची तयारी. बापरे, इथे आंघोळ करायची? नाही म्हणजे आंघोळ ईदी पुरता असल, आणखी खेळ बी असतील की. कसले खेळ? थांब कळल तुला. धनाजी इकडे ये. आधी नवरा नवरीची नजर काढू द्या. बसा बसा बसून घ्या. हा बस गप्पोरी. हा काय करायचं? आता मी घंगाळात अंगठी टाकणार. दोघांपैकी कोण हुडकून काढतं ती बघूया. तयार हायसा नव? हो. चला तर मग. 1 2 3 सुरू. सरकार गावली का? अरे गावून झाल्या. भावा तुला सापडणार शोध. नाही गावली. थांब थांब. अक्षरा अक्षर तू हुडकून काढ. काढ काढ. हुशार आहे पोरगी. पटचिरी हुडकून काढली अंगठी. दे इकडं. आता अजून एक डाव. 1 2 3 करा सुरू. भावा शोध भावा. सरकार गावली का? सरकार इज्जतचा सवाल आहे सरकार. सरकार यावेळेस सापडली पाहिजे. सरकार तुला सरकार सापडणार शोधा, भावा. सरकार सरकार शोधा. भावा. सरकार गावली का? सरकार 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 नाही अक्षरा सुनबाई. अधिपती, चीटिंग नाही करायची. हा हात सोडा. आरलं बाडा. हा तिचा हात धरलास वेळ. अगं चुकून धरला तर हात. मी काय मुद्दाम नाही धरला. काय चिटिंग बिटिंग नसतोय करत मी. आता बघ ह्या डावाला मी जिंकणार आहे. हुडक हुडक अक्षरात हुडकून काढ.
सरकार 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 गावली अरे वा, सुनबाई लईच हुशार आहेत की, 2 टाइम जिंकल्या. वा वा. गोविंद हे उचला. आता तुम्ही एकमेकांची काकणं सोडवायची. आधिपती सोड. हा एका हाताने. एका तान हा सोडा सोडा. काय र हात धरता येतो, एक हाताने काकण नाही सोडता येत. हा शाबास. आता सुन बाई तू. अच्छा. आधिपती उभा राहा. या पाटावर उभा राहा. गोविंद अरे पाणी घेऊन ये. हा आणि सुनबाई तू इथे इथे समोर उभी. इथे इथे उभी. चला चला बास झाला. आता आवरून घ्या, पुढचा ईदी सुरू करायचा. हॅलो. फोन का उचलत नव्हते तुम्ही? कधीपासून फोन करते मी.
अहो लेक्चर मध्ये होतो, आत्ताच कॉलेजच्या बाहेर आलोय. कधी भेटायचं? आज भेटूया का? ठीक आहे, लोकेशन पाठवा मला. बरं, तिकडे काय चाललंय? मजा चालली, अजून काय चालणार आहे? चालू द्या मजा, फार काळ नाही टिकणार ते. काय ग, काय झालं? रोज पेटणारा दिवा आज पेटना झालाय बघ. सुनबाई, अगं तू का उभी? ये की पुढं, ला दिवा ला. मी होय, अगं सून आहेस तू या घरची. आज पूजेचा तुझा पहिला दिवस आहे, दिवा लाव. मी करू का? कर. बया, सुनबाईच्या हातनं लगेच लागलाय की दिवा. पोरांनो या, तुम्ही जोडीनं देवीच्या पाया पडा. अगं बया, भुवे बघितलं का? फुल पडलं. आदिपती, सुनबाई, देवीनं कौल दिला तुमच्या लग्नाला, कौल. तुला काय वाटलं तू खोटेपणा करशील आणि देवी आई तुझ्या पाठीशी उभी राहील? ती कवाच खोट्याची आणि वाईटाची साथ देणार नाही. हा, ती साथ देईल ती तुझ्या लेकराची, खऱ्याची. तुझ्या लेकराचं प्रेम लय खरं आहे, तुझी होणारी सून खरी आहे. हे जर लगीन तू मंदिरात लावलंस तर सगळे फासे उलटे फिरतील. तुला जे नगय तेच देवी आई घडून आणणार. अंबाबाईच्या नावानं चांगलं, अंबाबाईच्या नावानं चांगलं. आई साहेब, आई साहेब, काय झालं? कुठं हरवलं? नाही नाही, काही नाही. घाम फुटल्यासारखं वाटायलंय तुम्हाला? ठीक आहे ना? बरं वाटत नाही काय? ठीक आहे, काही नाही झालं. चला पुढचा इदी करू. हा, हा कसला विधी आहे? तुमचं नाव बदलायचं आहे ती. मावशीला तू बाई म्हणून, माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. मावशीचा फक्त एकदा इगो हट झाला आणि हे लग्न होण्याआधीच
ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली. म्हणजे म्हणजे जे नाव तुमच्या मायबापाने तुमचं बारशात ठेवलंय ते लग्नानंतर बदललं जातं. पण मला माझं नाव आवडतं. पण ते या घराण्याला शोभत नाही. आमच्या सुनबाईंचं नाव कसं पाहिजे? हा, दमदार, वजनदार. हे अक्षर काय नाव आहे काय? मॅडम, अर्थपूर्ण नाव आहे. एकतर त्या नावामध्ये अक्षर आहे आणि देवी सरस्वतीचं नाव आहे. पण या घरात आम्ही लक्ष्मीची पूजा करतोय. आणि तुम्ही शिक्षण शिक्षण करताय हे बास नाही काय? नावात कशाला पाहिजे अक्षर? आई साहेब, आता आता आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. तुम्ही आता ते नाणं घ्या आणि त्या ताटात तुम्हाला आवडेल असं नाव लिवा. हा, हे बघा, आम्हाला तर लक्ष्मी नाव आवडतंय, पण काय ह्यो मान नवऱ्याचा असतोय, तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिवा. लिवा तुम्ही. काय नाव ठेवणार तुम्ही बायकोचं?